बारामतीत कसं कसं अगदी मागच्या निवडणुकीपर्यंत बारामतीतल्या लोकांना इलेक्शनच्या वेळी हा प्रश्न विचारला की उत्तर यायचं वन साइड पवार. नाही म्हणायला 2014 आणि 2019ला या वन साइड मधला जोर जरा कमी झाला होता, पण पवारांनी बारामतीचा गड राखला. पण 2024च्या म्हणजे यंदाच्या इलेक्शनला बारामतीत पवार विरुद्ध पवार असाच अटीतटीचा सामना रंगला. अजित पवारांनी शरद पवारांपेक्षा वेगळा निर्णय घेत जुलै 2023 मध्ये युती सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला. पक्षात फूट पडली आणि तेव्हापासूनच बारामतीची लढाई सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी होणार का या चर्चा रंगल्या होत्या, ज्या खऱ्याही ठरल्या. शरद पवारांनी बारामतीमध्ये सभांचा धडाका लावला. अजित पवारांनीही मतदारसंघ पिंजून काढला. सामना फक्त नेत्यांमुळेच नाही तर कुटुंबातल्या सदस्यांच्या वक्तव्यांमुळेही गाजला. प्रचारात उडालेला फुपाटा शांत झाला असला तरी सध्या बारामतीत कसं कसं पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. बारामती म्हणजे पवारांचा बालेकिल्ला. मागची 28 वर्ष इथून पवार कुटुंबातला खासदार. त्याआधीही 1984 मध्ये शरद पवार, 1991 मध्ये अजित पवार, मग शरद पवार असा इथला इतिहास. पण यावेळी निवडणूक रंगलीये पवार विरुद्ध पवार अशी. त्यामुळे आधी बोलू उमेदवारांचं कसं कसं. तर महाविकास आघाडीकडून इथं विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 3 टर्म खासदार असल्यामुळे सुप्रिया सुळे यांना मतदार आणि मतदारसंघ परिचित आहे. प्रचाराची सिस्टीम, निवडणुकांचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. महाविकास आघाडीतल्या नेत्यांशी असलेला समन्वय ही त्यांची जमेची बाजू आहे. तर दुसऱ्या बाजूला महायुतीच्या उमेदवार आहेत सुनेत्रा पवार. अजित पवारांच्या पत्नी ही सुनेत्रा पवार यांची एकमेव ओळख नाही. सामाजिक कार्यात सक्रिय असल्यानं त्याही मतदारांपर्यंत पोहोचलेल्या, त्यांचे प्रश्न सोडवण्याचा अनुभव असलेल्या. पण अर्थातच त्यांच्या मागचं सगळ्यात मोठं बळ आहे ते अजित पवार यांचं आणि महायुती फॅक्टरचं. आता हीच गोष्ट विस्तृतपणे समजून घेऊयात. सुप्रिया सुळे यांच्या पारड्यात पडणारे मुद्दे कोणते? तर पहिला मुद्दा म्हणजे शरद पवार यांच्या प्रति असलेली सहानुभूती, पक्षात पडलेली फूट, त्यानंतर पक्ष आणि चिन्ह जाणं. यामुळे शरद पवारांभोवती सहानुभूतीची लाट निर्माण झाली. पवारांचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामतीमध्ये हा सहानुभूतीचा फॅक्टर पवारांच्या मागे उभा राहिला तर सुप्रिया सुळेंचं बळ वाढू शकतं असं स्थानिक पत्रकार सांगतात. दुसरा मुद्दा म्हणजे सुप्रिया सुळेंना पवार कुटुंबियांची साथ मिळाली. अजित पवारांचे बंधू असतील किंवा त्यांचे पुतणे हे सुप्रिया सुळेंच्या प्रचारात सक्रिय झाले. योगेंद्र पवार, रोहित पवार यांनी एक बाजू लावून धरली. सुप्रिया सुळेंच्या वहिनींनी त्यांच्यासाठी घेतलेला मेळावा, आई प्रतिभा पवार यांनी प्रचाराला लावलेली उपस्थिती यामुळे पवार कुटुंब सुप्रिया सुळेंच्या बाजूने उभं असल्याचं चित्र निर्माण झालं. तिसरा मुद्दा म्हणजे सुप्रिया सुळे यांना संसदेत असलेला अनुभव, अनेक वेळा मिळालेला संसद रत्न पुरस्कार, 3 टर्मचा अनुभव या मुद्द्यांचा त्यांच्याकडून प्रचारात वापर करण्यात आला. शरद पवारांनी जुन्या नेत्यांची, पारंपरिक विरोधकांची मोड बांधण्याचे प्रयत्न सुरू केले. ही बेरीज जमली तर सुप्रिया सुळेंची बाजू भक्कम होईल असं बोललं जाऊ लागलं आणि प्रचाराच्या पहिल्या फेरीनंतर सुप्रिया सुळेंचं पारडं जड असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. पण स्थानिक पत्रकार सांगतात की प्रचार जसा पुढच्या फेऱ्यांमध्ये गेला तसं अजित पवार गट आणि महायुतीकडून व्यूहरचना सेट करण्यात आली आणि काही मुद्दे सुनेत्रा पवार यांच्या पारड्यात पडले. ते कुठले? तर अजित पवार यांचा बारामतीवर असलेला होल्ड. अजित पवार हे 60 टर्म बारामती विधानसभा मतदारसंघाचे आमदार. स्थानिक पत्रकार असं सांगतात की याआधी बारामती लोकसभेची जबाबदारीही अजित पवारच एक हाती पार पाडायचे. त्यामुळे त्यांचा संपर्क 6ही विधानसभा मतदारसंघात तगडा आहे. मंत्रिमंडळात असलेल्या पदांमुळे कामाचा आवाका संपूर्ण मतदारसंघात पसरलेला आहे. हीच गोष्ट सुनेत्रा पवारांसाठी ग्राउंड काही प्रमाणात सोपं करणारी ठरली, ज्याला जोड मिळाली महायुतीच्या, विशेषतः भाजपच्या ताकदीची. आता या मतदारसंघातला पारंपरिक सामना राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप. 2019च्या निवडणुकीत भाजपच्या कांचन कुल यांनी 5,28,000 मतदान घेतलं होतं. हे पवारांच्या विरोधातलं मतदान यंदा सुनेत्रा पवारांच्या पाठीशी उभं राहील अशी शक्यता वर्तवण्यात येते. या मतदानात सगळ्यात मोठा वाटा हा भाजपच्या मतदारांचाच आहे. त्यातही खडकवासला आणि दौंडमधून भाजपचे आमदार, इंदापूर आणि बारामतीमधून अजित पवारांचा जोर. साहजिकच हे महायुतीचं बळ महत्वाचं ठरतं. आधी विजय शिवतारेंच्या बंडामुळे ही ताकद विभागली जाणार असं बोललं गेलं, पण जसं त्यांचं बंड शांत झालं तशी महायुतीची बेरीज प्रभावी दिसून येत असल्याचं बोललं जाऊ लागलं. आता बारामतीत शरद पवारांनी बेरीज केली का? तर केली. त्यांनी आपल्या पारंपरिक विरोधकांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली. भोरचे माजी आमदार अनंतराव थोपटे आणि पवारांचं वैर हे सर्वश्रुत. पण पवारांनी अनंतराव थोपटेंच्या घरी 40 वर्षांनी भेट दिली.
त्यांचे पुत्र आणि भोरचे आमदार संग्राम थोपटे यांचं स्टेजवरून कौतुक केलं, ज्यामुळे संग्राम थोपटे सुप्रिया सुळेंच्या प्रचारात ऍक्टिव्ह झाले. बारामतीच्या काकडे घराण्याची पवारांनी 55 वर्षांनी भेट घेतली. पुरंदरचे 35 वर्ष आमदार असलेले दादा जाधवराव, सहकार क्षेत्रात होल्ड असलेले चंद्रराव तावरे यांच्या भेटी, माढ्यातून उत्तमराव जानकर यांना बळ देत बारामतीतल्या धनगर मतांची बेरीज अशा चाली शरद पवारांनी खेळल्या. याचा फायदा म्हणजे त्यांची ठराविक पॉकेट्स मधली ताकद वाढली आणि संग्राम थोपटे, उत्तमराव जानकर असे नेते सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात दिसू लागले. आता याच लेवलला अजित पवारांनी काय चाली खेळल्या तर इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील, दौंडमधून राहुल कुल, भोरातून थोपटे कुटुंब, पुरंदरमधून विजय शिवतारे हे पवारांचे विरोधक. पण अजितदादांनी हीच मोठ जोडून घेतली. हर्षवर्धन पाटील यांना देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शब्द देण्यात आला. ते प्रचारात सक्रिय झाले. मग इंदापूरमध्ये अजित पवारांच्या सभेला जोरदार प्रतिसाद मिळाला. राहुल कुल यांच्या मंत्रिपदाबाबत तर अजित पवारांनी स्टेजवरून जाहीरपणे विधान केलं आणि दौंडचं पॉकेट जोडून घेतलं. अनंतराव थोपटे यांच्या भेटीला त्यांचे वसंतदादा गटातले जुने सहकारी आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे गेले आणि अजित पवारांनी भोरमध्ये मतविभाजनाचा डाव खेळल्याचं बोललं जाऊ लागलं. कारण संग्राम थोपटे सक्रिय झाले असले तरी मतदारसंघातलं वातावरण जुन्या शरद पवार विरोधामुळे आणि थोपटेंच्या कारखान्याला मिळालेल्या कर्ज हमीमुळे शिफ्ट होऊ शकतं असं बोललं जातंय. तर महादेव जानकर यांना आपल्या कोट्यातली परभणीची जागा देऊन अजित पवारांनी बारामतीमधल्या धनगर मतांवर प्रभाव टाकणारा नेता जोडून घेतला. महादेव जानकरही प्रचारात सक्रिय दिसले. थोडक्यात काय तर सुनेत्रा पवारांच्या मागे मतदारसंघातल्या नेत्यांची एकी दिसून आली, जी महायुतीचं एकत्रित बळ दाखवणारी ठरली. ग्राउंडवर जशी बेरजेची समीकरणं महत्वाची ठरतात तशीच प्रचाराची पण. सुप्रिया सुळेंसाठी महाविकास आघाडीनं संपूर्ण ताकद लावली. महाविकास आघाडीच्या पुणे जिल्ह्यात एकत्रित सभा झाल्या. उद्धव ठाकरे, संजय राऊत, बाळासाहेब थोरात, अमोल कोल्हे, संग्राम थोपटे अशी एकत्रित ताकद दिसून आली, ज्यामुळे ग्रामीण भागात सुप्रिया सुळे फ्रंटला आल्याचं बोललं जाऊ लागलं. पण याला टॅकल बसलं ते पुण्यातल्या नरेंद्र मोदींच्या सभेमुळे. आता या सभेत मोदींनी शरद पवारांचं नाव न घेता भटकती आत्मा असा उल्लेख केल्यानं ग्रामीण भागातलं वातावरण पवारांकडे शिफ्ट झाल्याचं बोललं गेलं. पण मोदींच्या सभेचा जास्त इम्पॅक्ट बसला पुण्याच्या वेशीवर. पुण्याची वेस म्हणजे भोर, पुरंदर आणि खडकवासला या विधानसभा मतदारसंघांमध्ये येणारा शहरी भाग. इथं मागच्या काही वर्षात भाजपचं प्राबल्य वाढत गेलंय. हाच भाग शरद पवारांना आपल्याकडे एक हाती खेचता आलेला नाही. फक्त खडकवासल्याच बोलायचं झालं तर मागच्या इलेक्शनला इथून सुप्रिया सुळे 65,000 पिछाडीवर होत्या. मोदींच्या सभेचा इम्पॅक्ट या शहरी भागावर सुनेत्रा पवारांना मत म्हणजे मोदींना मत हे ठसवण्यात झाला आणि पुण्याच्या वेशीची बेरीज मोदींच्या सभेमुळे बसली असं बोललं जातंय. पण बारामतीची निवडणूक कायम शेवटच्या टप्प्यात निर्णायक ठरते असं म्हणलं जातं. याचं कारण म्हणजे याच टप्प्यात मुद्दे मांडले जातात आणि खोडलेही. प्रचाराच्या सुरुवातीला पवार कुटुंबीय विरुद्ध अजित पवारांचं कुटुंब असं चित्र उभं राहिलं होतं. ही गोष्ट अजित पवारांना मागे खेचेल असंही बोललं जाऊ लागलं. पण नंतर काटेवाडीतल्या घरांबाहेर लागलेले दादा वहिनी हे तुमचं कुटुंब, आम्हीच इथले उमेदवार हे बॅनर वातावरण शिफ्ट करणारे आणि कौटुंबिक मुद्द्याला बॅकसीटवर ढकलणारे ठरले असं स्थानिक पत्रकार सांगतात. जसा कुटुंबाचा मुद्दा मागे पडला तसाच भावनिकतेच्या मुद्द्याला शह देण्यात अजित पवारांना यश आल्याचं सांगण्यात येतंय. एकतर सुरुवातीपासूनच अजित पवारांनी ही गावकी भावकीची निवडणूक नाही तर केंद्रीय मुद्द्यांची निवडणूक आहे हे सांगण्यावर भर दिला होता. पण शरद पवार गटाचा आणि एकूणच महाविकास आघाडीचा जोर होता तो भावनिकतेवर. बारामतीमधल्या स्थानिक पत्रकारांच्या म्हणण्यानुसार सुरुवातीला जसे अंदाज बांधले जात होते तशी ही निवडणूक भावनिकतेवर गेली नाही. शरद पवार गटाच्या सांगता सभेत वातावरण भावनिक झालं होतं, मात्र त्याचा इम्पॅक्ट फारसा राहिला नाही. अजित पवारांनी त्या मुद्द्यालाही कामाचं नाणं खणखणीत वाजवून दाखवा असंच काउंटर केलं. बारामती बस स्टँड, खरेदी विक्री संघाची मेडिकल चेन, रोजगार निर्मिती आणि बारामतीमधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये केलेलं काम यावरच अजित पवारांनी प्रचाराचा जोर कायम ठेवला. याला साथ मिळाली ती पहिल्यांदाच सोबत असलेल्या मोदी फॅक्टरची. सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा फोकस पक्षफूट, कुटुंबातली परिस्थिती, मागच्या 10 वर्षातलं काम आणि पवार ठाकरेंना असलेली सहानुभूती एनकॅश करणं यावर राहिला. हेच नरेटिव्ह बारामतीत मवियाच्या नेत्यांकडूनही मांडण्यात आलं. तर दुसऱ्या बाजूला सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा फोकस मोदींचं विकासाचं विजन, गॅरंटी आणि अजित पवारांची काम करून देण्याबद्दलची इमेज या बेरजेवर होता, जो महायुतीच्या नेत्यांनी आणि अजित पवारांनी सभेतून बैठकांमधून बोलून दाखवला.
त्यामुळं वातावरणाचा अंदाज लावणं कठीण असलं तरी सहानुभूतीचा आणि कामाचा मुद्दा बारामतीमध्ये महत्वाचा ठरणार असंच सध्याचं चित्र आहे. तुम्हाला काय वाटतं? बारामतीत कसं कसं? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.